नमस्कार. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. 1 फेब्रुवारी 2026 पासून तुरीचे भाव वाढणार की भाव घसरणार, तूर बाजारभावाचे चित्र नेमके कसे राहणार याकडे सर्वच शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. सध्या तूर विकाविकी ठेवावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असून सध्या तुरीचा हमीभाव केंद्र सरकारने 2025 आणि 26च्या हंगामासाठी तुरीला प्रति क्विंटल 8,000 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे. पण सध्या खुल्या बाजारामध्ये 7,300 ते 7,800 पर्यंत तुरीला दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा तुरीला प्रति क्विंटलने 300 ते 400 ते जवळपास 500 रुपयाचा दर हा बहुतांश कमी मिळत आहे. तर बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल यामुळे रोखून धरलेला आहे. 1 फेब्रुवारी नंतर तुरीचे भाव वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलेला आहे. आणि भाव वाढण्याचं विशेष कारण म्हणजे वाढती लगनसराई. तसेच यंदा कर्नाटक राज्यातून बाजारात नवीन तूर आलेली आहे, पण वातावरणातील बदलामुळे त्या तुरीचा दर्जा सुपर क्वालिटी नाही. तसेच सध्या बाजारामध्ये तुरीची आवक कमी आहे. बाजारात आवक कमी असली की तुरीचे बाजारभाव हे वाढलेलेच राहतात. यामुळे यंदा तुरीचे उत्पन्न सुद्धा कमी आहे. यामुळे पुढील काळात म्हणजे 1 फेब्रुवारी नंतर तुरीला जबरदस्त भाव वाढण्याची माहिती बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.